बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधानसभा निवडणुकीआधी आता मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती मिळते आणि याबाबत तीनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बऱ्याच काळापासून आमदार मंत्रिपद मिळण्याची वाट पाहत आहेत आणि आता मात्र अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये, त्यामुळे आता काही आमदार नाराज असल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळेच आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीआधीच मंत्रिमंडळाचा हा विस्तार करण्याचा निर्णय महायुतीमध्ये होऊ शकतो। प्रमुख नेते हा निर्णय घेऊ शकतात अशी माहिती समोर येते। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली चर्चा सुरू होती। कधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार याबाबत सगळ्याच आमदारांना उत्सुकता लागलेली होती आणि या संदर्भात संजय शिरसाट यांनी सुद्धा एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं। पावसाळी अधिवेशनाच्या आधीच खरं तर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या आधीच हा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून साम टीव्हीला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमका निर्णय कधी होतो तेच पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर महायुतीतील प्रमुख नेते आता लवकरच या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात। एकूणच आमदार या संदर्भात नाराज आहेत। लोकसभेमध्ये खरं तर महायुतीला फारसं यश मिळालं नाहीये आणि उमेदवार सुद्धा उशिरानं या ठिकाणी जाहीर करण्यात आले, त्याचा सुद्धा या ठिकाणी नाराजीचा सूर सध्या आळवला जातो। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीतील प्रमुख नेते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याची माहिती समोर येते। अगदी विधानसभा निवडणुकींच्या आधी पावसाळी अधिवेशनाच्या आधीच हा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून साम टीव्हीला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्याहून सुद्धा महत्त्वाचं म्हणजे कुणाची वर्णी मंत्रिपदावर लागते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि विशेष म्हणजे फार जास्त कालावधी या सगळ्या जे काही कुणी मंत्री बनतील त्यांना मिळणार नाहीये। साधारणतः 3 ते 3.5 महिन्याचाच कालावधी फक्त त्यांना मिळेल अशी ही शक्यता आहे। त्यामुळे आता 3-3.5 महिन्यांसाठी हे मंत्री नेमके कोण होतील ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर वारंवार खरं तर शिंदे गटाचे काही आमदार यासाठी मागणी करत होते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानीवडेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत। मृणालिनी जी, आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्तार हा विधानसभेच्या आधीच आता होऊ शकतो अशी माहिती मिळते, कसं पाहता या निर्णयाकडे? गेल्या काही महिन्यांपासून महायुतीमध्ये काहीशी अस्वस्थता होती। ही अस्वस्थता होती की 14 जागा रिकाम्या आहेत पण मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला जात नाही। लोकसभेमध्ये महायुतीला फारसं यश अपेक्षेप्रमाणे मिळू न शकल्यामुळे नाराज आमदारांनी त्यांच्या मागण्या पुढे करायला सुरुवात केलेली आहे। सरळ सरळ महायुतीला दिसतंय की निलेश लंकेंसारखा एखादा नेता शरद पवार ऐनवेळी पक्षात घेऊन जातात आणि त्याला जिंकवून आणतात। त्यामुळे या सरकारचं भवितव्य आणि त्यापेक्षाही निवडणुकीतलं संभाव्य यश लक्षात घेता आता मंत्रिमंडळ विस्तार फारसा मागे ठेवून चालणार नाही अशा निष्कर्षाला सगळे लोक आले आहेत। अर्थात हा विस्तार करणं फार कठीण आहे, कारण कोणाला संधी द्यायची आणि केवळ 3 महिन्यात ज्यांना संधीच दिली गेली नाही आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर तिथल्या जनतेचा रोष होऊ शकतो। पण राजकारणात कोणताच निर्णय न घेण्यापेक्षा निर्णय घेणं, धाडसानं काहीतरी करणं याला महत्व असतं। शिंदे गटाने तर अत्यंत स्पष्ट मागणी केली होती शिरसाट यांनी की आता विस्तार केला नाही तर तसं कठीण आहे, त्याची कुठेतरी दखल घेतलेली दिसते आहे। भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेला कोणी तोंड देऊ शकत नाहीये। पक्षाच्या शिस्तीमुळे त्याबद्दल कोणी फारसं बोलतही नसलं तरी जे काय झालंय त्यातनं मार्ग काढायचा असेल तर काही बदल करणं भाग आहे। बरीच खाती फडणवीसांना एकट्याला सांभाळावी लागतायत, त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोय असं ते स्वतःच म्हणतायत। त्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व, मराठ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आमदारांना संधी, महिलांचं प्रमाण, तरुणांचं प्रमाण या सगळ्याचा विचार करून मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू होतील असं दिसतंय। अर्थात भारतीय जनता पक्षाच्या या सरकारला केंद्रातून चालवलं जातं, त्यामुळे केंद्र सरकारला या सर्व गोष्टींसंबंधात वेळ झाल्यानंतरच या हालचाली खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येतील। पण येत्या 5-6 दिवसांमध्ये त्यासाठी पावलं टाकली जातील। मला असं वाटतं की अधिवेशन झालं, अर्थसंकल्प ज्यात मांडला जाईल अतिरिक्त
त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार प्रत्यक्षात येऊ शकते. अगदी नक्कीच. धन्यवाद मृणालिनीजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. आपण पाहतोय बरेच काही मुद्दे मृणालिनी नानिवडेकर यांनी स्पष्ट केलेले आहेत. येत्या 5 ते 6 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असा आता दावा सुद्धा काही मंत्र्यांनी केलेला होता, काही नेत्यांनी केलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर